Hello. The biggest mistakes what Indians do while booking Europe trip. After my 14 years of experience, I've noticed certain things. First is they plan too many countries in one go. जर तुमच्या हातात फक्त 12-13 दिवसांची तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल तर गो फॉर ओनली 2 कंट्री टूर. ज्या कंट्रीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो, ज्या कंट्रीमध्ये तुम्हाला जायचं आहे त्या कंट्रीला व्यवस्थित एन्जॉय करा, व्यवस्थित त्याची ट्रिप प्लॅन करा, आयटनरीज प्लॅन करा. बऱ्याचदा असं होतं की पीपल कॉल मी अँड से की आमच्याकडे 13 दिवस आहेत, 14 दिवस आहेत, आम्हाला 4 कंट्रीज हे करायचं आहे. युरोप इज नॉट अ चेकलिस्ट. तुम्ही टिकमार्क म्हणून फक्त युरोप करू नका. If you have 14 days, go for 3 countries. If you have 10 days, go for 2 countries. If you have 15 days, go for at least 3 countries. कारण प्रत्येक देशाला ॲटलिस्ट 4 ते 5 दिवस द्या, जेणेकरून तुम्हाला तिथले सगळे पॉईंट्सही बघता येतील, प्लस तुम्ही ती कंट्री जगूसुद्धा शकता. याचा अर्थ असा असतो की यू कॅन एन्जॉय द लोकल कल्चर ऑल्सो ओव्हर देअर. फक्त या एक पॉईंट टू दुसरा पॉईंट जाणं म्हणजेच फक्त युरोप बघणं नाही, तर यू शुड ॲक्च्युली एबल टू एन्जॉय युरोप. त्यामुळे फर्स्ट इज डोंट बी इन हरी. तुमच्या जेवढे डेज असतील त्यानुसारच आपण कंट्रीज प्लॅन करा. सेकंडली, बऱ्याचदा लोक असं करतात की पैसे वाचवण्यासाठी सिटी सेंटरपेक्षा लांब राहतात. हॉटेल्स बऱ्याचदा सिटी सेंटरपेक्षा जेव्हा तुम्ही लांब घेता तेव्हा ते हॉटेल्स तुम्हाला चीप दिसतात, पण त्याचा दुसरा इम्पॅक्ट असा असतो की तुम्ही सिटीशी तुमचा संबंध राहत नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला सिटीत येण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस त्याचे कॅब्स, मेट्रोज तुम्हाला पेमेंट करत बसावे लागतो. सो आय वुड सजेस्ट की गो फॉर अ सिटी सेंटर हॉटेल. जरी ते कॉस्टली असतील तर दॅट इज मोर फिजिबल टू कम्यूट इन एंटायर सिटी. थर्ड आहे इंटरनल बजेटिंगचा विचार करा. बऱ्याचदा असं होतं की युरोपची ट्रिप प्लॅन करताना आपण फक्त मेन गोष्टींचा विचार केला जातो. हॉटेल्स आणि फ्लाईट्स, इंटरनल पासेस काय लागतात, साईटसींगचे तिकीट्स कुठले लागतात, कुठल्या डेला फुल डे टूर्स असतात, कुठल्या फक्त हाफ डेमध्ये सुद्धा होऊ शकतात, कुठल्या फक्त तिथल्या लोकल पासेसनी सुद्धा ट्रिप्स होऊ शकतात. या सगळ्याचा एक रिसर्च करणं गरजेचं असतो, विच डेफिनेटली स्माइल्स वर्ल्ड डज इट. फोर्थ मिस्टेक मला जाणवली ती म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्स लोक सिरियसली घेत नाही. ट्रॅव्हल इन्शुरन्स इज अ इन्शुरन्स विच ॲक्च्युली कवर्स यू अ लॉट अँड कॅन बी अ गुड बेनिफिशरी थिंग फॉर यू. कारण ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये तुमचे हॉटेल बुकिंग्स, तुमचे बॅगेज जर लॉस झालं किंवा फ्लाईट कॅन्सलेशन झालं तर हे सगळं तुम्ही कवर करू शकता. सगळ्यात महत्त्वाचे ट्रॅव्हल इन्शुरन्स हा असतो की सपोज तुम्ही शेंगेन विजा अप्लाय करत असाल आणि तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतला आणि काही कारणाने तो विजा तुमचा रिजेक्ट झाला, तर ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये तुम्ही तो विजाची फीसुद्धा तुम्ही क्लेम करू शकता. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहितीच नाही आहे. सो मेक शुअर नेक्स्ट टाईम वेन यू गो फॉर अ शेंगेन विजा अँड गो फॉर अ इन्शुरन्स, कारण शेंगेन विजा इन्शुरन्सशिवाय होत नाही, तर डेफिनेटली असा इन्शुरन्स घ्या ज्याच्यामध्ये तुमचे विजा कॉस्टसुद्धा कवर होते. त्यामुळे जर रिजेक्शन आलं तर ती फीसुद्धा तुमची क्लेम करू शकता तुम्ही. So I think these are the 4 mistakes which usually traveler does while booking Europe trip. Rest all, please come to Smiles World. We can plan it very nicely. Thank you.